नाही, हे राष्ट्रवादीच्या अंतर्गत प्रश्नावरती आम्ही बोलू शकत नाही. राष्ट्रवादीचा तो अंतर्गत विषय आहे. त्यांचा दबाव वाढलाय का दबाव जागेवर आहे का दबावच नाही हे मी काय सांगू शकतो. मी भाजपचा माणूस आहे. भाजपवाला मी कशाला राष्ट्रवादीचं सांगू. परंतु राष्ट्रवादीवाल्यांनी जो काही विचार करायचा तो त्यांनी करावा. राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांनी, प्रफुल्लभाई पटेल आहे, भुजबळ साहेब आहे, तटकरे साहेब आहे, ते वरिष्ठ नेते मंडळी जे आहे त्यांनी त्यांच्या बाबतीतला काय तो निर्णय करावा. मी काय म्हणतो, राष्ट्रवादीतल्या अंतर्गत प्रश्नाच्या बाबतीत माझ्यासारख्या पामराने काय बोलावे. आता न्यायालयीन समिती काल गठीत करण्यात आलेली आहे. माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली. तुम्हाला वाटतं आता याच्यातला पास आवळला जातो आणि एसआयटी 100% एखादी जरी त्रुटी पोलीसकडून राहिली तर न्यायालयीन चौकशीमध्ये कसल्याही प्रकारची त्रुटी राहू शकत नाही. म्हणजे या जे कोणी आका बाका काका चाचा मामा हे सगळे जे लोक आहेत याच्यातले ज्यांनी संतोषला अतिशय निर्दयपणे क्रूरपणे मारलेला आहे ते सगळेच्या सगळे फासावर जाण्यासाठी निश्चितच न्यायालयीन चौकशीची सुद्धा या ठिकाणी फायदा होईल. आदरणीय न्यायालयानं ही चौकशी लवकरात लवकर पूर्ण करावी अशा प्रकारची विनंती आहे. अमेरिकन सिमकार्ड असल्याचं समोर आलेलं आहे. त्यावर सिम कार्ड कोणाकडं? अमेरिकेची नोंदणी असलेली सिम कार्ड. वार्षिक करारकडे अमेरिकेची नोंदणी असलेलं सिम कार्ड आहे आणि त्यातून तो अनेकांना धमकी देत असल्याचं आता समोर आले. हे बघा, आका जो आहे हा सोपा आका नाहीये. हा आका 17 मोबाईल वापरत होता. आता तुम्ही नाविन्यपूर्ण योजना सांगितली की अमेरिकेवरून धमकी देत होता. वापरत असेल, तेही करत असेल. आका काय नाही करू शकत. आकाचा बाका 50 लोकांना प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक रक्कम पाठवत होता. आका ठराविक लोकांना म्हणतोय, लोकांना शब्द वापरतो. तुमचं तुम्ही समजून जा. वाल्मिक कराडच्या खंडणीने तुमच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की माझ्याकडे सुरेश धस यांचेही काही व्हिडिओ आहेत ते मी योग्य वेळ आल्यावर कोणी वाल्मिक कराडच्या पत्नीने माझ्या हे बघा, मी त्या माऊलीबद्दल काय बोललो का? महिला आहे ती माझी भगिनी. माझ्या भगिनीने केलेल्या आरोपावर मी काही बोलणार नाही. कोणताही पुरुष असेल त्याने माझ्यावरती आरोप करावे. व्हिडिओ हे ते अरे कुठंच काय सापडू शकत नाही हो. लय धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलेलं आहे. माझे काही व्हिडिओ सापडणार नाही. मला त्या माऊलीबद्दल काहीच बोलायचं नाही. ती माझी बहीण आहे. माऊलीवर मी बोलणार नाही. हा, त्यांच्याच कोणी पुरुषाने बोललं तर त्याला मात्र उत्तर दे. आकाने दिलं तरी हरकत नाही भविष्यामध्ये. पण अशा आरोपांच्या माध्यमातून समाजाची ढाल बनवून समाजाचे अनेक कार्यकर्ते हे काही नाही. समाजाचे कार्यकर्ते वगैरे नाही. हे फेसबुक व्हॉट्सअप रील्सवरती हे जे एकदम जे पोरं आहेत ज्यांचं ऑलरेडी ह्या लोकांमुळे वाटोळं होऊन बसलेलं आहे. ज्या पोरांनी पुस्तकं हातात घ्यायच्या ऐवजी अभ्यास हातात घ्यायच्या ऐवजी या नको त्या लोकांचे रील्स बघत बसतात. ते रील्स बघे एक ॲटम नवीन तयार झालेला आहे. त्यातले हे पोरं आहेत, बाकी काही नाही. खंडणी प्रकरण आणि खून प्रकरण एकमेकांशी कनेक्ट आहे. त्यामुळे वाल्मिक 100% खंडणीला आडवा आला म्हणूनच संतोष देशमुख हे कोण मी नाही सांगत, एसआयटी सांगते. त्याच्यामुळं हे जे एसआयटी सांगते ना ते एसआयटी खरं बोलेल ना. आम्ही काही बी बोलू पॉलिटिशियन, पण एसआयटी काय म्हणते, रिमांड जो अर्ज आहे कालचा त्याच्यात जी एसआयटी म्हणते ती हेच म्हणते की खंडणीच्या आडवा आला म्हणून संतोष देशमुखला संपवलं.
एक संजय राऊतांपासून सगळे जे विरोधी पक्षाचे नेते आणि देशमुखांपर्यंत आता आरोप करत आहेत. आज जो सैफ अली खानवरती हल्ला झाला त्याचं बीड प्रकरणाशी शेतकऱ्यांशी जोडलं जाते. बीड पासून मुंबईपर्यंत आता कोणी सुरक्षित नाहीये असा आरोप केला जातो. हे चोरी करायला आलं वाटतं ते सैफ अली खान. काय तुम्ही हिरोईनला तुम्हीच जास्त डिमांड देता, आमच्या इकडे काय एवढं नाही. त्याला मारला असेल ना तर त्याला बी अटक करा ना. अहो संभाजीनगरमध्ये काल परवा एका मुलाचा जागेवरती मर्डर झालाय. तुमच्याकडे बातमी सुद्धा नाही. सैफ अली खानच्या बातमीमध्ये असा मर्डर झालेला तुम्ही का डावलता? त्याला बी जरा हे द्या ना प्रसिद्धी. कॉलेजच्या पोराचं झालं. आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया. सुरेश धस यांनी वाल्मिक कराड संदर्भात प्रतिक्रिया दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकारिणीत जे बदल बीडमध्ये झालेले आहेत त्याच्याविषयी विचारला असता ते म्हणाले की तो अंतर्गत प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा, मी काही त्यावर उत्तर देणार नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय असं कळतंय, तर त्याच्याविषयी ते म्हणाले की हा राष्ट्रवादी काँग्रेसचा धनंजय मुंडे यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मी त्यावर काही बोलणार नाही. जो वाल्मिक कराड यांची पत्नी होती तिने असं म्हटलंय की माझ्याकडे काही व्हिडिओ आहेत सुरेश धस यांचे, तर त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की कुठल्याही भगिनीने, त्यांच्या आईने, त्यांच्या बायकोने माझ्यावर काही आरोप केले, काही टीका केली तरी मी त्याला उत्तर देणार नाही. त्या माझ्या भगिनी आहेत, मी कुठल्याही महिलेने केलेल्या टीकेला उत्तर देणार नाही.